हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे डिग्रेशन. DIGRESSION. डिग्रेशन म्हणजे काय होतं तर टेम्पररी डिपार्चर फ्रॉम द मेन सब्जेक्ट. म्हणजेच काय काय करणे की जो मेन सब्जेक्ट आहे तो सोडून इतर काही बोलणे. त्या व्यतिरिक्त जो मेन सब्जेक्ट आहे, जो मेन विषय चालू आहे त्या विषयाच्या व्यतिरिक्त काही बोलणे म्हणजे काय होते डिग्रेशन. ओके. सो म्हणजेच मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला विषयांतर. मराठीमध्ये म्हटलं जातं विषयांतर किंवा फाटा. म्हणजेच जो विषय चालू आहे, मेन विषय चालू आहे त्या विषयाच्या व्यतिरिक्त काही बोलणे किंवा लिहिणे म्हणजे काय होतं डिग्रेशन. त्याचे सिनोनिम्स आहेत डेव्हिएशन, डिटॉर आणि असाइड. आणि अँटोनिम आहेत फोकस, कन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन. ओके. सो डिग्रेशन म्हणजे काय होतं विषयांतर किंवा फाटा. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत डेव्हिएशन, डिटॉर आणि असाइड. आणि अँटोनिम्स आहेत फोकस, कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन. ओके. सो यूज काय आहे द प्रोफेसर्स डिग्रेशन लास्टेड 20 मिनिट्स. म्हणजेच प्रोफेसरचे विषयांतर 20 मिनिट चालले असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे रेंडर्ड. सो रेंडर्ड वर्ड आपण आधी सुद्धा पाहिलेला आहे आधीच्या सेशन मध्ये. रेंडर्ड म्हणजे काय होते प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. म्हणजे काय करणे प्रस्तुत करणे, सादर करणे किंवा सेवा देणे किंवा मदत देणे त्याला म्हटलं जातं रेंडर्ड. सो रेंडर्ड म्हणजे काय होते प्रस्तुत करणे, सादर करणे, सेवा देणे किंवा मदत देणे. आणि याचे सिनोनिम्स काय आहेत गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय. आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर्ड, निग्लेक्टेड आणि डिसरिगार्डेड. ओके. रेंडर्ड म्हणजे काय होते प्रस्तुत करणे, सादर करणे, सेवा देणे किंवा मदत देणे. सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड, सप्लाय. आणि अँटोनिम आहेत इग्नोर्ड, निग्लेक्टेड आणि डिसरिगार्डेड. नेक्स्ट आहे डिसअब्यूज. डिसअब्यूजचं मीनिंग आहे परस्यूड समवन दॅट अन आयडिया इज मिस्टेकन. म्हणजेच काय करणे कोणाचाही गैरसमज दूर करणे किंवा जो भ्रम मध्ये आहे त्याचा भ्रम दूर करणे म्हणजे काय होतं डिसअब्यूज. सो डिसअब्यूजचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे गैरसमज दूर करणे किंवा भ्रम दूर करणे सुद्धा म्हटलं जातं. किंवा ज्ञान देणे म्हणजेच अज्ञान दूर करणे म्हणजे काय होतं डिसअब्यूज. डिसअब्यूजचं काय आहे परस्यूड समवन दॅट अन आयडिया इज मिस्टेकन. म्हणजेच त्याचा गैरसमज दूर करणे किंवा भ्रम दूर करणे किंवा ज्ञान देणे, त्याला चांगलं ज्ञान देणे किंवा त्याचं जे अज्ञान आहे ते दूर करणे म्हणजे होतं डिसअब्यूज. सिनोनिम्स आहेत एनलाइटन, अनडिसीव्ह आणि करेक्ट. आणि अँटोनिम आहेत डिसीव्ह, मिसलीड आणि डिल्यूड. ओके. सिनोनिम्स काय आहेत एनलाइटन, अनडिसीव्ह आणि करेक्ट. आणि अँटोनिम आहेत डिसीव्ह, मिसलीड आणि डिल्यूड. आणि डिसअब्यूज म्हणजे काय होतं गैरसमज दूर करणे, भ्रम दूर करणे, ज्ञान देणे किंवा अज्ञान दूर करणे. नेक्स्ट वर्ड जो आहे तो आहे कॅटॅस्ट्रॉफिक. कॅटॅस्ट्रॉफिक हा वर्ड सुद्धा आपण आधीच्या सेशन मध्ये बघितलेला आहे. सो एकदा आणखी बघून घेऊया. कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे काय होतं तर त्याचं मीनिंग आहे एक्स्ट्रीमली अनफॉर्च्युनेट ऑर अनसक्सेसफुल. म्हणजेच काय आहे मराठीमध्ये महाभयंकर किंवा आपत्तिमय आणि विनाशकारक म्हणजे काय होतं कॅटॅस्ट्रॉफिक. कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे होतं एक्स्ट्रीमली अनफॉर्च्युनेट ऑर अनसक्सेसफुल म्हणजे होतं महाभयंकर, आपत्तिमय किंवा विनाशकारक. सिनोनिम्स आहेत त्याचे डिझास्टरस, कॅलेमिटियस आणि कॅटॅक्लिस्मिक. ओके. कॅटॅक्लिस्मिक. आणि सिनोनिम्स काय आहेत डिझास्टरस, कॅलेमिटियस आणि कॅटॅक्लिस्मिक. आणि अँटोनिम्स आहेत
फॉर्च्युनेट आणि बेनिफिशियल. ओके, कॅटॅस्ट्रॉफिक म्हणजे काय होतं, विनाशकारक, महाभयंकर किंवा आपत्तीजनक. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे इटिनररी, ITINERARY. इटिनररी म्हणजे काय होतं, अ प्लॅन्ड रूट ऑर जर्नी. म्हणजेच काय तर प्रवासाचा मार्ग, प्रवासाचा कार्यक्रम किंवा प्रवासाची जी योजना असते त्याला म्हटलं जातं इटिनररी. ओके, ITINERARY, इटिनररी म्हणजे काय होतं, प्रवासाचा मार्ग, प्रवासाचा कार्यक्रम किंवा प्रवासाची योजना म्हणजे होतं इटिनररी. अ प्लॅन्ड रूट ऑर जर्नी म्हणजे काय होतं वन वर्ड मध्ये इटिनररी. नेक्स्ट वर्ड आहे वेटरन. सो वेटरन म्हणजे काय होतं, वन हू हॅज लॉंग एक्सपिरियन्स, म्हणजे ज्याला खूप अनुभव आहे त्याला काय म्हटलं जातं, वेटरन. तर वेटरन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, खूप जुनी किंवा जाणती किंवा अनुभवी व्यक्ती आणि बुजुर्ग म्हणजे काय होतं वेटरन. वन वर्ड मध्ये वेटरन असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये ज्याला काय आहे, खूप अनुभव आहे, जो अनुभवी व्यक्ती आहे, जो खूप जुनी व्यक्ती आहे, जाणती आहे आणि बुजुर्ग आहे, त्याला म्हटलं जातं वेटरन. नेक्स्ट वर्ड आहे पेरिपॅटेटिक. पेरिपॅटेटिकची करेक्ट स्पेलिंग काय आहे, मिसस्पेल्ड वर्ड्स आपण बघत आहे आणि पेरिपॅटेटिकची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, PERIPATETIC. आणि पेरिपॅटेटिक म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर फिरस्ता, फिरस्ता किंवा फिरता सुद्धा म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, पेरिपॅटेटिक. आणि पेरिपॅटेटिकची करेक्ट स्पेलिंग आहे PERIPATETIC. ओके, नेक्स्ट वर्ड आहे इटिनरंट, ITINERANT. ही करेक्ट स्पेलिंग आहे इटिनरंटची. इटिनरंट म्हणजे काय होते तर सेम पेरिपॅटेटिक सारखंच आहे, प्रवासी किंवा फिरता म्हणजे काय होतं इटिनरंट. आणि इटिनरंटची करेक्ट स्पेलिंग काय आहे, ITINERANT. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे कट अबव. कट अबवचं काय मिनिंग आहे तर इफ अ पर्सन इज डिस्क्राइब्ड ॲज अ कट अबव अदर पीपल दे आर बेटर इन सम वे. म्हणजेच काय आहे की इतरांपेक्षा तो जास्त सरस आहे किंवा जास्त किंवा सर्वात उत्कृष्ट सुद्धा म्हटलं जातं. तर कट अबव म्हणजे काय आहे, जर पर्सनला डिस्क्राईब करण्यात आलेलं आहे ॲज अ कट अबव म्हणून अदर पीपल पेक्षा, तर काय आहे ते बेटर आहे, अदर पीपल इतरांपेक्षा ते बेटर आहे किंवा काय आहे सर्वात उत्कृष्ट आहे असं म्हटलं जातं. कट अबव म्हणजे काय होतं तर इतरांपेक्षा सरस किंवा सर्वात उत्कृष्ट. कट अबव म्हणजे होते इतरांपेक्षा सरस किंवा सर्वात उत्कृष्ट म्हणजे काय होतं कट अबव. नेक्स्ट आहे कट अँड ड्राईड. कट अँड ड्राईडचं मिनिंग आहे इफ समथिंग इज कट अँड ड्राईड देन everything has already been decided and in the case of an opinion might be a little stale and predictable. म्हणजेच काय आहे तर कट अँड ड्राईड म्हणजे एकतर निश्चित आहे किंवा आधीच ठरलेलं आहे, त्याला काय म्हटलं जातं कट अँड ड्राईड. कट अँड ड्राईड आणि प्रिडिक्टेबल सुद्धा आहे. ओके, तर कट अँड ड्राईड म्हणजे काय होतं एकतर निश्चित आहे किंवा आधीच ठरलेलं आहे. आधीच ठरलेले किंवा निश्चित म्हणजे काय होतं कट अँड ड्राईड. सो हे आहेत आपल्या आजचे इडम्स अँड फ्रेजेस. मिसस्पेल वर्ड मध्ये फर्स्ट होता पेरिपॅटेटिक म्हणजे काय होतं फिरस्ता किंवा फिरता. सेकंड आहे इटिनरंट म्हणजे होतं प्रवासी आणि फिरता.
वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये इटिनररी होतं, त्याचा अर्थ काय होतो तर अ प्लॅन रूट और जर्नी म्हणजे प्रवासाचा मार्ग, प्रवासाचा कार्यक्रम किंवा प्रवासाची जी योजना असते त्याला म्हटलं जातं इटिनररी. आणि वेटरन म्हणजे काय होतं, ज्याला खूप एक्सपिरियन्स आहे, जो खूप अनुभवी आहे, बुजुर्ग आहे, जाणता आहे किंवा जुनी व्यक्ती आहे, त्याला वेटरन असं म्हटलं जातं. आणि हे आहेत आपल्याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीचे मिनिंग्स परत एकदा वाचून घ्या आणि नोट डाऊन करत चला. जे आधीचे वर्ड्स झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही वाचत चला, त्याचं रिव्हिजन करत चला, म्हणजे तुम्हाला ते सुद्धा वर्ड्स लक्षात राहील आणि आता जे चालू वर्ड्स आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येत राहील. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.